हॅलो फ्रेंड्स, आज आपण बघणार आहोत पौष्टिक नाचणी सत्व जे 6 महिन्यांवरील मुलांसाठी तुम्ही बनवू शकता। त्यासाठी आपल्याला लागणार आहे नाचण्याचं पीठ, किंचितसं मीठ, गूळ आणि पाणी। तर अगोदर काय करायचं आहे, आपल्याला टोपामध्ये एका पाणी घेऊन त्यामध्ये 1 चमचाभर गूळ, थोडंसं मीठ टाकून हलवून घ्यायचं आहे। त्यामध्ये आपण आता 2 चमचे नाचण्याचं पीठ ॲड करणार आहोत। हे सगळं थंड पाण्यामध्येच करायचं आहे। हे बघा, आणि मी मीठही ॲड केले आणि हे सगळं व्यवस्थित असं ढवळून घ्यायचं आहे। हे मिश्रण मिक्स झाल्यानंतर बरोबर हे बघा, या गाठी अशा सगळ्या विरघळून जातात। हे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपण ह्याला गॅसवरती शिजवण्यासाठी ठेवायचं आहे। हे बघा, आणि ज्यावेळेस आपण हे गॅसवरती शिजवू त्यावेळेस सुद्धा आपल्याला ते सतत ढवळत राहायचं आहे। हे असं सतत ढवळत राहिल्याने काय होतं, हे पीठ जे आहे ते व्यवस्थित शिजतं आणि त्यामध्ये पिठाच्या गाठी होत नाहीत। हे बघा, तुम्हाला याची कशी कन्सिस्टन्सी पाहिजे त्यानुसार तुम्ही पाणी कमी जास्त पाण्याचं प्रमाण करू शकता। जर तुम्हाला जास्तच पातळ हवं असेल तर तुम्ही पाण्याचं प्रमाण वाढवू शकता। हे बघा, अगदी करून बघा तुम्ही। लहान जर तुमच्या घरात मूल असेल तर त्याच्यासाठी तुम्ही नक्की हे बनवा। आता फक्त एका गोष्टीची काळजी घ्या की सध्या उन्हाळा चालू आहे, तर नाचण्यांमध्ये उष्णता जास्त असते, पण मुलांना थोडंसं चेंज म्हणून तुम्ही 2 दिवसातून एकदा नक्की देऊ शकता। पावसाळ्यात आणि हिवाळ्यात तर तुम्ही नक्की त्यांना दिवसातून एकदा द्या, कारण नाचण्यांमध्ये उष्णता असते आणि त्या दिवसांमध्ये वातावरणात थंडीचे प्रमाण थोडं वाढलेलं असतं। तर हे बघा, ही पटकन होण्यासारखी अशी रेसिपी आहे लहान मुलांसाठी। तुम्ही नक्की बनवा आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा। तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, कमेंट करा। धन्यवाद।